कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा, यालाच देव दिवाळी असेही म्हणतात. या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला म्हणून याला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी घरामध्ये, देवळामध्ये दिव्याची आरास केली जाते. त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून 750 त्रिपूर वाती लावल्या जातात. देव दिवाळी हा देवाच्या दिवाळीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. यामागची पौराणिक कथा अशी आहे. त्रिपुरासूर नावाचा राक्षस होता. याने खूप कठोर परिश्रम करून तीर्थक्षेत्री जाऊन साधना केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्रिपुरासुराने वर मागितला की त्याला कोणापासूनच मृत्यू येणार नाही. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले आणि या वराने त्रिपुरासुराला खूप आनंद झाला. त्याने उन्मत्त होऊन पृथ्वीवर व स्वर्गलोकात लोकांना, ऋषीमुनींना, देवांना त्रास द्यायला सुरुवात केली. सगळीकडे हाहाकार झाला. त्याच्या त्रासाला देवही कंटाळले. त्यांनी भगवान शंकराची प्रार्थना केली. भगवान शंकरांनी त्रिपुरासुराशी युद्ध करून त्याची 3 पुरे जाळून टाकली. त्रिपुरासुराला ठार मारले. ही घटना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाळी घडली. त्यामुळे ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाऊ लागली. भगवान शंकराला सुद्धा त्यामुळेच त्रिपुरारी म्हणतात. त्रिपुरासुराचा वध झाल्यामुळे देवांना, ऋषीमुनींना खूप आनंद झाला आणि त्यांनी सगळीकडे दिवे लावले व आनंद उत्सव साजरा केला. म्हणून याला देव दिवाळी असेही म्हणतात. याच दिवशी श्री विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला म्हणून सुद्धा या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. कार्तिक एकादशीपासून सुरू झालेला तुळशी विवाहाचा हा शेवटचा दिवस असतो. एकंदरीतच कार्तिक महिनाच खूप महत्त्वाचा आहे. कार्तिक महिन्यामध्ये केलेली व्रतवैकल्य खूप फलदायी ठरतात. कार्तिक महिना सेवा, आराधना, जप, जाप्य या दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो. कार्तिक स्नान, कार्तिकी एकादशी, तुळशी विवाह, आवळी भोजन, हरिहर भेट, त्रिपुरारी पौर्णिमा. कार्तिक पौर्णिमेला देवी देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेण्याचा दिवस. या दिवशी अनावधानाने केलेल्या चुकांबाबत देखील क्षमा याचना करायची असते. वर्षभरातील कोणत्याही पौर्णिमेचा उपवास केला नाही तरीही चालतो, परंतु कार्तिक पौर्णिमेचा उपवास अवश्य करावा, ज्यामुळे वर्षभराच्या पौर्णिमा केल्याचे पुण्य मिळते. या त्रिपुरारी पौर्णिमेला काय करतात तर या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करतात. नदीमध्ये स्नान करणे झाले नाही तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल घालून स्नान केले जाते, आंघोळ केली जाते. उपवास केला जातो. भगवान शिव आणि श्री विष्णूंची पूजा करतात. कार्तिक स्वामीचे दर्शन खूप महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी दीपदानाला खूप महत्त्व आहे. कार्तिक महिन्यामध्ये दीपदान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी दारात, तुळशी वृंदावन, घराच्या मागच्या बाजूला, मंदिरांमध्ये दिवे लावले जातात. या दिवशी 750 वातींचा त्रिपुराची वात जाळली जाते. त्रिपुरासुराच्या प्रतीक म्हणून ही वात लावली जाते. दानधर्म केला जातो. कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे, म्हणजे कुंडलीतील चंद्र बळकट होतो आणि चंद्राला प्रार्थना करावी की घरामध्ये माझ्या शांती लाभू दे, कारण चंद्र हा शांततेचे प्रतीक आहे. चंद्राला अर्घ्य दिल्याने घरात शांतता लाभते, मानसिक शांतता मिळते. शक्य झाल्यास जवळ असलेल्या शिव मंदिरामध्ये जाऊन दीपोत्सव साजरा करावा, एक दिवा तरी लावावा आणि शिवकृपा प्राप्त करावी.